नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. खरं तर हंगाम आहे यात्रा जत्रांचा आणि याच निमित्ताने उत्तर पुणेतली सगळ्यात मोठी जी यात्रा आहे, आपण आहोत नारायणगावमध्ये.
ही सजावट पण आज सकाळी यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि देवीची उत्सव जी मूर्ती आहे ती मूर्ती आपण माझ्या पाठीमागं पाहू शकतोय। सकाळी याच मूर्तीची गावकऱ्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढली आणि खऱ्या अर्थाने आज देवीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आपण आहोत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये। मुक्ताई देवीचे हे रूप जे पाहतोय आज आपण वेगवेगळ्या फुलांनी सजवले आणि या फुलांसोबतच आज एक नयनरम्य दुग्ध शर्करा योग आहे, तो म्हणजे या सगळ्या देवीच्या दागिन्यांचा। खरं तर देवीचं दागिन्यांनी मडवलेलं रूप ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस इथं आलेल्या प्रत्येक भाविकाला किंवा ज्या महिला आहेत त्यांना या देवीचं एक सौंदर्य पाहायला मिळतं। मागच्या अनेक वर्षाची परंपरा यात्रेचं स्वरूप बदलतंय। खरं तर ही यात्रा आपण आपल्या माध्यमातून पूर्णतः पाहणार आहोत। तमाशा पंढरीची देवता म्हणून देवीची महती आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये आजपासून मोफत तमाशासुद्धा या तमाशा पंढरीमध्ये पाहायला मिळणार आहेत। या सगळे तमाशासुद्धा आपण आपल्या माध्यमातून पाहणार आहेत। पण नेमकं देवीचा उत्सव साधारण किती वर्षापासून आहे, काय आहे, हे सगळं पाहणार आहोत। पण पुन्हा एकदा मी थोडंसं क्लोजअप देवीचं हे सगळं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। आपल्यासोबत या देवीची अनेक वर्षापासून जी काही पूजा अर्चा असेल किंवा देवीचं हे सगळं इथलं देखभाल असेल, हे सगळं पाहण्याचं काम नव्या पिढीचे निंबाळकर कुटुंबीय पाहतात। खरं तर अनेक वर्षापासून बाबा हे सगळं काम पाहत आहेत आणि आज देवीला पूर्णतः सजावट केलेली, दागिने परिधान केलेले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती वर्षाची ही यात्रा आहे? जवळजवळ आता आमच्याच पिढीला 100 वर्ष पूर्ण झाली असतील आणि 100 वर्षापूर्वीपासून तर ती हीच परंपरा आहे आपली यात्रेची। याच्यात काही बदल नाही। जे पहिल्यापासून जे ठरलेले कार्यक्रम आहे 7 दिवसाचे 8 दिवसाचे 8 तमाशे आणि पहिल्या दिवशी ते उत्सव मूर्तीचा अभिषेक करून या यात्रेला प्रारंभ होतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी घागरीचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी आपली शोभेची दारूकाम असते आणि चौथ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा असतो आणि यात्रा समाप्त होते आणि तिथून पुढे पण ती चालते 4 दिवस। पण देवीचं जे सौंदर्य आहे किंवा हे दागिने आहेत वर्षातून किती वेळा परिधान केले जातात? वर्षातून 2दा, एकदा नवरात्र उत्सव आणि ही आपली यात्रा चैत्र महिन्यातली शेवटची यात्रा। हो। रोज वेगवेगळी सजावट असेल किंवा फुलांचं सुद्धा एक वेगळे डेकोरेशन करण्यात, हे कुणी केलं नेमकं? हे अतुल शेटे म्हणून आहे, फुलांचं डेकोरेशन दोन्ही उत्सवाला तोच करतो आणि स्वखर्चाने करतो। त्याच्या स्वखर्चाने असतं ते आणि करतो। दोन्ही नवरात्र उत्सव आणि यात्रा उत्सव हे दोन्ही उत्सव तो स्वतः करतो। तर आपण ह्या सगळ्या यात्रेचा माहोल जाणून घेणार आहे। खरं तर आपण पाहिलं मंदिर गाभाऱ्यामध्ये प्रचंड किमतीचे दागिने आहेत आणि त्यामुळे पोलीस संरक्षणसुद्धा पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने देण्यात आलेलं असतं। एक पोलीस दादासुद्धा आपल्यासोबत आहेत। सर, तुमची ड्युटी आज इकडे? आज आम्हालाच फर्स्ट टाइम दुपारी ड्युटी लागली। जोपर्यंत देवीचा पूर्ण कार्यक्रम होत नाही तोपर्यंत सुरक्षेची जबाबदारी आमच्या पुणे ग्रामीण दलाकडे। बरोबर। 8 दिवस तुम्ही इथं असणार आहात? आळीपाळीने तुमच्या ड्युट्या चेंज असतील? दिवस 24 तास किंवा 12 तास जसे आम्हाला शक्य होईल तसे आम्ही ड्युटी करणार आहोत। आमच्या परीने पूर्ण सहकार्य किंवा सुरक्षेची जबाबदारी आमच्यावरती आहे। नक्कीच। तर आपण पाहिलंच पोलिसांवरती खूप मोठी जबाबदारी असते या ठिकाणी ज्यावेळेस देवीला अशा पद्धतीने दागिने परिधान केले असतात। खरं तर हे सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातील जे काही भाविक आहेत उत्तर पुणेला सगळ्यात मोठी यात्रा मानली जाते। प्रत्येक देवीचं
किंवा त्या उत्सवाचं वेगळेपण असतं, हा सगळा उत्सवाचा माहोल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. धन्यवाद. नारायणगावच्या मुक्ताईदेवी मंदिरामध्ये आपण आहोत आणि मुक्ताईदेवी मंदिरातली जी सजावट असते यात्रेच्या निमित्ताने ही खूप नयनरम्य असते. खरं तर आपण एक खांब जर पाहिला तर अशा पद्धतीने त्याच्यावर वेगवेगळी फुलं पानं हे सगळं सजावट दिसते आणि त्याच्यात डेकोरेशनसुद्धा वेगळ्या प्रकारचं दिसते. खरं तर मंदिरात आल्यानंतर देवीचं दर्शन घेण्यासोबतच ही सजावट पाहणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. पाठीमागे जर पाहिलं तर अतिशय नयनरम्य अशी सगळी फुलांची सजावट आहे आणि खरं तर यात्रेचा पहिला दिवस आहे. दुसऱ्या दिवशी महत्त्वाचा दिवस असणारे चोळी पातळ असेल किंवा घागरी असतील, या दरम्यान जे महाराष्ट्रातले भाविक येतात त्यांना यात्रेतील देवीच्या या सगळ्या सजावटीचं एक वेगळं आकर्षण असतं. मागच्या अनेक वर्षापासून शेटे कुटुंबीय सगळं त्याचं काम करतायत. आपण त्यांना या निमित्ताने विचारणार आहोत. दादा, स्वागत आहे तुमचं. किती वर्षापासून हे सगळी सजावटीचं तुम्ही काम करताय? मी 2011 पासून हे सजावटीचं काम करतो. तुमचं एकदा नाव सांगा, महाराष्ट्राला कळू द्या की हे किती वर्षापासून काम सुरू आहे. माझं नाव अतुल बबन शेटे. हां, आपलं फुलाचा व्यवसाय. कुठं व्यवसाय हा? आळे फाटा. आळे फाट्याला. राहिला नारिंगावमध्ये. मूळ नारायणगावचे तुम्ही? गाव नारिंगाव आहे. हां. आणि धंदा आळे फाट्याला. हां. किती वर्षापासून या व्यवसायात तुम्ही आहात? तसे वडील 30-40 वर्षापासून करत होते. हां. आणि आम्ही तो चालू ठेवलेला आहे पुढे. हां. आणि 2011 पासून नवसाला पावणारी देवी असल्या कारणाने मी स्वखर्चाने. तुम्हाला काय वैयक्तिक अनुभव आला होता? खूप अनुभव आले. त्या निमित्ताने तुम्ही हे सगळं खूप अनुभव आलेले आहेत. मनातली इच्छा इथं देवीच्या पायाशी बोललो ती पूर्णच होते. आम्हाला खूप अनुभव आहे. त्यापासून मी वैयक्तिक स्वखर्चाने हे करतो. एकूण किती फुलं आता ही सगळी तुम्ही यासाठी वापर करताय, त्याची नावं सांगा थोडीशी. ते आपण झेंडूची फुलं वापरतोय, जरबेरा वापरतोय, ऑर्किड वापरतोय, कार्नेशियन, गुलाब, जवळजवळ 15 प्रकारची फुलं या ठिकाणी वापरतो. ही सगळी फुलं एकूण किती किलो साधारण असतील? झेंडूची वगैरे फुलं आहेत ही जवळ 600 किलो फुलं आहेत. आणि बाकीचे जरबेरा वगैरे, जरबेरा 1001 फुलं असतात, कार्नेशियन असतात, बरेचसे गुलाब असतात, ऑर्किड, बऱ्याच प्रकारची फुलं असतात. आणि टोटल तुम्ही सगळे किती कारागीर आहात? किती वेळ लागतो हे सगळं? टोटल आमची 2 दिवस अगोदर तयारी चालू होती आणि आज हे काम करायला तर 12 माणसं होती. 12 माणसं? हो, 12. पुण्यावरून 5-6 माणसं येतात आणि आपले लोकल काही करू आम्ही हे काम पूर्ण करू. ज्यावेळेस भाविक दर्शनाला येतात त्यावेळेस कुणी कारागिरी करी म्हणून तुम्हाला कॉल सुद्धा करत असते, विचारत असतील? विचारतो. आणि काय समाधान असतं? खूप जणांचे फोन येतात, कुठे काय करता, कसं करता, म्हणजे कुठं दुकान वगैरे. खूप चांगले अनुभव, खूप चांगलं काम करतो. अशा पद्धतीने जे ग्रामदैवत आहे, तुम्ही ही सेवा करताय, अशीच सेवा इतर ठिकाणी कुठं केलेली का? एखाद्या मंदिराला वेगळ्या प्रकारे सजावट? नाही, अजून तर नाही केली. पण ग्रामदैवत असल्यामुळं मी 2011 पासून ही सेवा करतो. 2011 पासून सुरुवात केली. सुरुवातीला थोडक्यात होतं, आर्टिफिशियल फुलाचं करायचं, पण आता 7-8 वर्ष झाले ओरिजिनल फुलांचं करतो. आणि ही 4-5 दिवस राहतात सुद्धा सुंदर? 4-5 दिवस राहतात सगळे फुलं. त्याला पाणी वगैरे मारलं जातं त्याच्यामुळे. हो, रोज पाणी वगैरे देवस्थानकडून काळजी घेतली जाते फुलांची वगैरे, आणि त्यामुळे राहतात हे. आपण वर्षातून 2 वेळेस करतो, नवरात्रीला पण आणि यात्रेला. काय याच्यामध्ये तंत्र वापरलं जातं ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळे जे हार आहेत किंवा काही डिझाईन आहेत त्याला काय साधारण तुमच्या भाषेमध्ये काय म्हणताय? तोरणं वगैरे असतात, बुके असतात, पट्टी वगैरे मारले जातात, झुंबर मारले जातात, तोरणं असतात, बऱ्याच प्रकारचे असतात. नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण असं एक स्वतःच्या खिशातून खर्च करून आपल्या ग्रामदैवताला तुम्ही सजावट करताय.
तर नक्कीच आपण पाहिलं शेटेदादांनी हे सगळं सजावट केलेली आहे. आणि यातलं आकर्षण म्हणजे जसं मी तुम्हाला एक खांब दाखवला, मला ही घंटासुद्धा खूप आवडलेली. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगळ्या प्रकारे ही सगळी सजावट आहे. आणि ज्यावेळेस भाविक येतील, हा टोल वाजवला जाईल, घंटा वाजवला जाईल, तर त्याचं एक वेगळं फील असतं. आणि दादांनी सांगितलं की जसं की पुढच्या 4-5 दिवसामध्ये ही फुलं नैसर्गिकरित्या राहावीत यासाठी त्याला पाणीसुद्धा मारलं जातं. कारण येणाऱ्या प्रत्येक भाविकांना याचं हे सौंदर्य, त्यातला तो आनंद मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात. स्वतःला वेगवेगळे अनुभव असतात. जशी की तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून या पंढरीची ओळख आहे, तसंच या ठिकाणी या सजावटीला सुद्धा प्रत्येक गावकरी असेल किंवा या ठिकाणी प्रत्येकजण असा वेगवेगळ्या परीने सेवा देत असतो. पण शेटे कुटुंबीय मागच्या 2011 पासून म्हणजे जवळपास एक तप ही सगळी मंडळी या सजावटीसाठी योगदान करतायत. वर्षातून 2 वेळा हे सगळं काम ते करतायत. आणि म्हणूनच नारायणगावच्या यात्रेत आल्यानंतर देवीचं सौंदर्य पाहण्यासोबतच ही सगळी सजावटसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. किती वर्षापासून तुमचं दुकान आहे? नमस्कार, मी रुपाली खंडागळे. माझं 10 वर्षापासून इथं मंदिराच्या जवळ दुकान आहे, मुक्ताई लेडीज शॉप आहे. आणि यात्रा ज्यावेळेस असते त्यावेळेस कसा प्रतिसाद असतो साधारण? यात्रेला खूप छान प्रतिसाद असतो. काय काय असतं तुमच्या दुकानामध्ये? आमच्याकडे सगळं महिलांचं, सगळं लेडीज म्हणायचं, सौंदर्य प्रसाद, ज्वेलरी, इमिटेशन वगैरे सगळं. आणि यात्रेला ज्यावेळेस महिला येतात तर त्यांची काय चॉईस असते म्हणजे एखादी खरेदी करताना? यात्रेमध्ये तर खूपच म्हणजे मजा, खाऊ गल्ली, वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे खेळणी लहान मुलांची, लेडीजच्या असे वस्तू. तुमच्या दुकानात काय काय गोष्टी आहेत? आणि मग मुली महिला आल्यानंतर त्या तुम्हाला विचारतात का काय काय? तरी सगळं लेडीजचं म्हणजे कॉस्मेटिक, ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी. आणि ह्या गोष्टींना प्राधान्य असतं का? या गोष्टींना खूप प्राधान्य असतं. 8-10 वर्षापासून मी म्हणजे दुकानीत आहे माझं, तर खूप छान रिस्पॉन्स भेटतो. नवरात्रीचे 9 दिवस आणि यात्रेचे दिवस खूप छान चालतं दुकान. मग वर्षात जो बिझनेस होतो तेवढा ह्या 8-10 दिवसात होतो का? चांगला मिळतो का प्रतिसाद? हो, होतो ना. खरं तर यात्रा इतकी छान पद्धतीने म्हणजे भरली जाते ना. खूप लांबून लांबून पुणे मुंबईवरून महिला वर्ग येतात. खरेदी पण चांगल्या प्रकारे असते.
तुमचा हा यात्रेचा कार्यक्रम असतो आणि काय वेगळेपण आहे ह्या वर्षी? नारायणगावमध्ये तसं पाहिलं तर वंश परंपरेने चाललेला हा यात्रेचा उत्सव आहे. याचा कालावधीचं जर सांगायचं झालं तर बऱ्याच वर्षांपासूनचा हा कार्यक्रम मुक्ताबाई देवस्थान आणि काळोबा देवाची यात्रा ही नारायणगावच्या सर्व ग्रामस्थांना मिळून या ठिकाणी भरवली जाते. आणि पारंपरिक पद्धतीने ज्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत, म्हणजे एक तमाशाचे फड असू द्या, देवीच्या पालखीची मिरवणूक, घागरीची मिरवणूक असू द्या, किंवा दारूचं काम असू द्या, किंवा आखाड्याचं काम असू द्या, या सगळ्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की या यात्रेमध्ये सर्व धर्म या सर्वांना मिळून या ठिकाणी यात्रा भरवली जाते. इवन मुस्लिम समाज जो आहे तो देखील या यात्रेमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे कैक वर्षापासून आपलं स्वतःचं दारूचं काम जे आहे ते काम देखील संगमनेरपासूनची दारू या ठिकाणी उडवली जायची. आता सध्या नारायणगावमध्ये जे काय आहेत दारूवाले तेच त्या ठिकाणी दारू उडवतात. आणि आखाडासुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भरवण्याचा प्रयत्न गावकऱ्यांच्या वतीने होतं. महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून, दिल्ली, हरियाणा या भागातून देखील पैलवान या ठिकाणी येतात. आणि हा उत्सव संपूर्ण 8 दिवसाचा उत्सव या ठिकाणी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा ही नारायणगावची मुक्ताबाई काळोबा देवस्थानची भरलेली जाते. आणि त्याचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे जो आहे त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी चालवलेला आहे. यावर्षी याची ओळख आहे तमाशा कलावंतांची. तमाशा कलाकारांच्या दृष्टीने काय साधारण कसं त्यांचं नियोजन असतं? 8 दिवसाचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये ह्यावेळेस काय बदल घडवलेले आहेत? म्हणजे आपण जागा चेंज केली तर काय वेगळेपण यावेळेस? असं आहे की दिवसेंदिवस नारायणगाव आणि परिसरामध्ये सगळ्यात जास्त गर्दी देवस्थानच्या यात्रेला होत असते. त्याच्यामुळं नारायणगावच्या यात्रेत देखील मागच्या वर्षीचा जो रेकॉर्ड आहे तो 5 लाख लोक या ठिकाणी देवाच्या दर्शनाला आलेली होती. आणि तमाशाच्या बाबतीत जर बोललात तर तमाशे हे ते तमासगीर जे आहेत ते कैक वर्षापासून नवसाचे तमाशे या ठिकाणी केले जातात. त्यांनी स्वतःहून नवस केलेला असतो देवीला की आम्ही दरवर्षी या ठिकाणी तुमची देवीची सेवा करण्यासाठी इथे येतील. आणि त्या पद्धतीने ते तमाशाचं स्वरूप त्या ठिकाणी होतं आहे. अगोदर तमाशा या ठिकाणी व्हायचे तर ते गावकरी आणि गावकऱ्यांच्या मिळून ते तमासगीर अशा पद्धतीने तमाशाची पंढरी या ठिकाणी आजपर्यंत उदयास आलेली आहे. आणि ते आजही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तमाशाची पंढरी म्हणून गणले जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2 महिने अगोदर ही सर्व तमाशे मंडळं आहेत, तमासगीर आहेत, ते 2 महिने अगोदर या ठिकाणी रावट्या लावतात. आणि रावट्या लावल्यानंतर चैत्रापर्यंत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणाहून सुपारी मिळते. त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतं. आणि हे एक ठिकाण म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गणलं गेलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक गावकरी यात्रेसाठी ज्याला तमाशे लागतात ते या ठिकाणी येऊन आपली सुपारी पक्की करतात आणि त्यांच्या यात्रेचा उत्सव देखील त्यामध्ये साजरा केला जातो. हो हो, कसं तुम्ही मॅनेज करता? माझं नाव संतोष शशिकांत खैरे. मी अनेक वर्षापासून यात्रा कमिटीमध्ये सहभागी आहे. आणि जो तमाशाचा कार्यक्रम आहे हा अत्यंत शिस्तीने न भांडणं वगैरे होता पार पडला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही विशेष प्रयत्न करीत असतो. आणि गावकऱ्यांच्या वतीने जे महाराष्ट्रात फिरतात तमाशे त्यांचे आम्ही सत्कार करतो. गावकऱ्यांच्या वतीने सर्व तमाशावाल्यांचा सत्कार केला जातो. जी गर्दी असते हुल्लडबाजी होऊ नये म्हणून काय प्रयत्न केला जातो? पोलिसांची कशी मदत होत असते? पोलीस स्टेशनचं आम्हाला वेळोवेळी मोलाचं सहकार्य असतं. आणि हुल्लडबाजी होऊ नये यासाठी आम्ही 10-15 जणांची एक आमची टीम आहे. ती टीम आमची सतत त्या कार्यक्रमामध्ये कार्यरत असते. कोणत्याही पद्धतीचा दंगा किंवा कोणत्याही प्रकारची भांडणं या ठिकाणी होऊ नये. आणि आत्तापर्यंत झाली पण नाही. एक 15 ते 20 वर्षाच्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत कधीच असं 8 तमाशे असतात पण 8 तमाशामध्ये अजून एकदाही कोणत्याही प्रकारचं भांडण तंडण वगैरे आपल्या गावामध्ये झालेलं नाही. त्यावेळेस आपण जागा पण चेंज केली, ती नेमकी कुठं असणार? जागा आमची मुक्ताई गार्डन कार्यालय आहे आमचं मोठं. तिथं सुमारे साधारणतः एक तर 5 ते 7 हजार लोक बसू शकतात. त्या कार्यालयामध्ये आज आम्ही तमाशा त्या ठिकाणी केलेला आहे. कारण
का इकडं पाळण्यांना फार गर्दी होते. म्हणजे जे 2-3 दिवस तमाशाचे मेन म्हणजे यात्रेचे जे 2-3 दिवस मेन असतात ते 2-3 दिवसामध्ये लोकांना इथं चालता येत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आणि या पाळण्यांना चांगली खुल्ली जागा राहावी, लोकांना जाण्या येण्यासाठी खुल्ली जागा राहावी या दृष्टीने जी तमाशाची जागा होती, ती तमाशाची पहिली जी जागा होती ती त्या ठिकाणी आम्ही खाऊ गल्ली नेलेली आहे. म्हणजे जे आपल्याला यात्रेमध्ये जे खाण्याचे स्टॉल असतात किंवा इतर जे तमाशाचे जे पाळणे वगैरे असतात ते आम्ही त्या ठिकाणी हलवलेले आहेत. आणि ते त्या ठिकाणी हलवल्यामुळं यात्रेमध्ये यात्रेकरूंना गावकऱ्यांना फिरण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध झालेली आहे. माझं नाव राजेंद्र माताडे. तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की तमाशा कलाकारांची कलावंतांची जी पुण्यतिथी साजरी केली जाते, हे एकमेव असं गाव आहे नारायणगाव. या ठिकाणी ही जी पारंपरिक कला आहे तमाशाची, याचे जे तमाशा मालक आहेत, फड मालक आहेत, मग तुकाराम खेडकर असतील, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर आहेत, आणि तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊमांग नारायणगावकर, त्याचप्रमाणे भाऊबापू नारायणगावकर यांच्या पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होती. ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी, देवस्थान हे सगळे मिळून या संपूर्ण सगळ्या कलाकारांची कलावंतांची पुण्यतिथी साजरी करणारे हे एकमेव गाव आहे. आणि ते पूर्वीपासून चालत आले, त्यांनी या ठिकाणी सेवा केली, त्यांचे तमाशे सादर केले आणि ही ग्रामीण कला लोकांपर्यंत पोचावी, राहावी, परंपरेने ती चालत राहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. या गावात 8 तमाशे होतात. त्याचप्रमाणे त्यांच्या पुण्यतिथ्याही साजऱ्या होतात. असं हे एकमेव गाव आहे नारायणगाव.